राज्यातील अंगणवाडी सेविकांचं आजपासून धरणे आंदोलन सुरू होणार आहे। आजपासून आझाद मैदानामध्ये हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू होणार आहे। मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी मोर्चाचा इशारा देण्यात आला आहे। तर मानधनवाढीचं आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे आंदोलनाचा पवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतलाय। तर आजची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण अंगणवाडी सेविका यांनी याआधी सुद्धा आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्याचा परिणाम हा पोषण आहारावर झाल्याचं पाहायला मिळालं होतं। त्याचबरोबर ज्या योजना अंगणवाडी सेविकांमार्फत गावागावात पोहोचवल्या जातात त्यावर त्याचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि आता जेव्हा अंगणवाडी सेविका बेमुदत धरणे आंदोलन पुकारणार आहे, त्यामुळे पुन्हा एकदा या सर्व सेवांना फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढे नेमकं काय होणार आणि अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य केल्या जातात का, पूर्ण केल्या जातात का, ते बघावं लागणार आहे। कारण याआधी अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केलं होतं, त्यावेळेला त्यांना आश्वासन दिलं होतं, पण ते आश्वासन पूर्ण केलं गेलं नाही, त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही। त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाची हाक त्यांनी दिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।